बीड जिल्हा परिषद गटातील मतदारांनी नेहमीच आम्हाला कौल दिलाय। यावेळीही मतदार राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देतील असा विश्वास बीड गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार सुधाकर घारे यांनी वर्तवलाय। आमदार सुरेश लाड यांची स्वप्न साकारण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज असल्याचेही घारे यांनी सांगितले। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी निवडणूक होतीये। शिवसेनेला आव्हान देण्यासाठी यावेळी राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी सज्ज झालीये। आघाडीच्या जोडीला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असल्याने आघाडीची ताकद वाढली आहे। त्यामुळे कर्जत तालुक्यात या निवडणुकीत शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे। आघाडीने सर्व जागांवर तगडे उमेदवार दिल्याने निवडणुकीतील चुरसही वाढली आहे। बोला राष्ट्रवादी पुन्हा मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा। सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा। एक एक जण तन मन धन विसरून झुंजायाला। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही देशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बीड गटातून तालुका युवक अध्यक्ष सुधाकर घारे यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। जिल्हा परिषदेचा हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे सुधाकर घारे यांच्यासह या गटातील पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असे चित्र या भागात पाहायला मिळतंय। आम्हाला प्रचाराचा प्रतिसाद खूप छान मिळतोय। ही निवडणूक आम्ही आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय आमदार सुरेश भाऊ लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत। ही निवडणूक माझी नसून ही आमच्या जनतेची निवडणूक आहे आणि जनता माझ्या पूर्ण पाठीशी आहे। जनता चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि जनताच माझ्यासाठी चांगल्या पद्धतीचा प्रचार आणि काम करत आहे। आम्हाला आज परत आमच्या जनतेने चांगल्याच प्रकारे कौल दिलेला आहे। म्हणजे कुठली मागची जिल्हा परिषद असेल, मागची पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असतील, आमदारकी असेल, विधानसभा असेल, प्रत्येक वेळी आमच्या पंचायत समिती वॉर्डने आम्हाला कायम आघाडीच दिली। त्यामुळे ह्याही इलेक्शनला आम्हाला ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील आणि चांगल्या प्रकारे आमची निवडणूक पार पाडतील हे मला घ्यावे आहे। मला त्याचे विश्वास आहे। सुधाकर घारे यांनीही प्रचारात आपल्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले। जनतेने नेहमीच आमच्यावर प्रेम केले, त्यामुळे या भागातील सर्व ग्रामपंचायती आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत। या भागात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे लोकांसमोर आहेत। या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर शेका पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षही आहे। त्यामुळे या गटातून तिन्ही उमेदवार विजयी होतील असे सुधाकर घारे यांनी म्हटलंय। आणि जनता माझ्या पूर्ण पाठीशी आहे। जनता चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि जनताच माझ्यासाठी चांगल्या पद्धतीचा प्रचार आणि काम करत आहे। साहेब, ह्यावेळी सुद्धा आमच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे। 2.5 वर्षापासून आम्ही तर राष्ट्रवादीचा आमचा सभापती आहे आणि ह्या वर्षी 100% आमचं एकमुखा आणि सत्ता आमच्या राष्ट्रवादीचं असणार आहे। हे आमदाराचं स्वप्न 100% पूर्ण होणार आहे आणि लोक ते करून दाखवतील। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।